आज आपण सोडवणार आहोत इरा सेशन 12। तर सगळ्यात पहिले सेशनचा परिचय पाहून घ्या, त्यानंतर ऑफिस स्किल्स मध्ये जायचं आहे आणि यामध्ये जेवढे काही ऑरेंज कलर मध्ये व्हिडिओ दिले असेल ते सर्व आपल्याला पाहून घ्यायचे आहे। त्यानंतर याच्यामध्ये आपल्याला नॉलेज चेकचे प्रश्न दिलेले आहे, ज्यामध्ये तुम्हाला मार्क दिलेले आहे तेच आपल्याला सोडवायचं आहे। तर नॉलेज चेकवर क्लिक करा आणि इथून स्टार्ट करायचं आहे। यामध्ये बघा 5 प्रश्न दिलेले आहे नॉलेज चेकचे। तर पहिला प्रश्न, डॉक्युमेंटमध्ये फीडबॅक किंवा अतिरिक्त माहिती देण्यासाठी तुम्ही MS वर्ड मध्ये कमेंट्स कशा टाकू शकतात म्हणत आहे। तर कशा प्रकारे टाकू शकतो बघा आपण, तर राईट क्लिक ऑन द टेक्स्ट आणि चूज ॲड कमेंटवर क्लिक करायचं आहे। तर याच्यावर क्लिक करा आणि त्यानंतर सबमिट करायचं आहे। डॉक्युमेंटवर कोलॅबरेट करताना चेंजेस ग्रुपमधील ॲक्सेप्ट पर्यायाचा उद्देश काय असतो म्हणत आहे। तर याचा उद्देश काय असते, तर डॉक्युमेंटमध्ये सुचवलेले बदल लागू करण्यासाठी त्याच्यावर क्लिक करा आणि त्यानंतर सेव्ह आणि नेक्स्ट करायचं आहे। कम्पेअर कमांड वापरताना ते तुम्हाला डॉक्युमेंटच्या 2 व्हर्जनमध्ये काय ओळखण्याची परवानगी देते म्हणत आहे। तर त्यामध्ये बघा डिफरन्सेस इन कंटेंट हे त्याचं उत्तर असणार आहे। MS वर्ड मध्ये तुम्हाला स्पेलिंग अँड ग्रामर ऑप्शन्स कुठे आढळेल म्हणत आहे। तर स्पेलिंग आणि ग्रामर ऑप्शन्स आपल्याला कोणत्या ठिकाणी मिळणार आहे, तर रिव्ह्यू टॅबमध्ये ते दिलेलं आहे। तर रिव्ह्यू टॅबवर क्लिक करा आणि त्यानंतर सबमिट करा। MS वर्ड युजरला स्पेलिंग व ग्रामरसाठी डॉक्युमेंट रिव्ह्यू करण्यास मदत करते म्हणत आहे। तर यासाठी डॉक्युमेंट रिव्ह्यू करण्यास मदत करते, तर याचं उत्तर बरोबर आहे। बरोबर क्लिक करा आणि त्यानंतर सेव्ह आणि नेक्स्टवर क्लिक करायचं आहे। त्यानंतर येस बटनावर क्लिक करा। तर अशा प्रकारे आपलं पहिलं नॉलेज चेक पूर्ण झालेलं आहे आणि आपला स्कोर सुद्धा पूर्णपैकी पूर्ण इथं आलेला आहे। त्यानंतर याच्यातनी आपल्याला 2 नंबरचा सुद्धा नॉलेज चेक दिलेला आहे। तर 2 नंबरच्या नॉलेज चेकवर क्लिक करा। या ठिकाणी ते नॉलेज चेक दिलेलं आहे। नॉलेज चेकवर क्लिक करायचं आहे। त्यानंतर नॉलेज चेकवर स्टार्ट करा इथून। यामध्ये सुद्धा 5 प्रश्न दिलेले आहे। तर पहिला प्रश्न, पुढीलपैकी कोणती इमेज बुकमार्क दर्शवते म्हणत आहे। तर पुढीलपैकी कोणती इमेज आपल्याला बुकमार्क दर्शवत आहे म्हणजे दाखवत आहे, तर पहिलीच इमेज आहे। त्यानंतर सेव्ह आणि नेक्स्ट करा। एखादी इमेज अधिक मोठी दिसण्याकरिता पुढीलपैकी कोणता पर्याय वापरतात म्हणत आहे। तर एखादी इमेज अधिक मोठी पाहण्यासाठी आपण झूम इन करून पाहू शकतो। त्यानंतर सेव्ह आणि नेक्स्ट करा। टेक्स्टच्या मागे एखादा ऑब्जेक्ट सेंड करण्यासाठी तुम्ही कुठल्या पर्यायावर क्लिक कराल म्हणत आहे। तर त्यासाठी आपल्याला सेंड बिहाइंड टेक्स्टवर क्लिक करायचं आहे। त्यानंतर सेव्ह आणि नेक्स्ट करा। बुकमार्कच्या बॉर्डर रंगीत करण्यासाठी पुढीलपैकी कोणते फीचर्स तुम्ही वापराल म्हणत आहात। तर कोणते फीचर्स आपण वापरू शकतो, तर याचं उत्तर बॉर्डर पेंटर आहे। त्यानंतर सेव्ह आणि नेक्स्ट करा। तुमच्या मित्राला MS वर्ड मध्ये बुकमार्क डिझाईन करायची इच्छा आहे, दिलेल्या पर्यायामधून योग्य टेम्पलेट शोधण्यासाठी त्याला मदत करा म्हणत आहे। तर ऑप्शन 2 मध्ये ते दिलेलं आहे। त्यानंतर सेव्ह आणि नेक्स्ट करा। त्यानंतर येस बटनावर क्लिक करायचं आहे। तर अशा प्रकारे आपलं नॉलेज चेक नंबर 2 सुद्धा पूर्ण झालेला आहे सोडवणं आणि स्कोर सुद्धा पूर्णपैकी पूर्ण इथं आलेला आहे। त्यानंतर आपल्याला सिम्युलेशनचे प्रश्न सोडवायचे आहे। तर सिम्युलेशन्सवर क्लिक करा आणि इथून स्टार्ट करायचं आहे। तर यामध्ये बघा 2 सिम्युलेशनचे प्रश्न दिलेले आहे। तर पहिला इथून स्टार्ट करा। क्लायंटला कोणतीही डॉक्युमेंट सबमिट करण्यापूर्वी स्पेलिंग मिस्टेक तपासणे फार महत्त्वाचे आहे, म्हणून दिलेल्या डॉक्युमेंटमधील स्पेलिंग मिस्टेक तपासा म्हणत आहे। तर स्पेलिंगची मिस्टेक चेक करण्यासाठी आपल्याला रिव्ह्यू टॅबवर जायचं आहे। तर त्यासाठी बघा आपल्याला व्ह्यू टॅबवर जा, त्यानंतर या ठिकाणी जायचं आहे। रिव्ह्यू टॅबवर क्लिक करायचं आहे। स्पेलिंग अँड ग्रामरवर इथे या ठिकाणी क्लिक करा आणि त्यानंतर ओके बटनावर क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर आपलं उत्तर ऑटोमॅटिक सबमिट होऊ द्यायचं आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा,
टेम्पलेट आपला वर्कलोड कमी करू शकतात आणि ते कार्यक्षमता वाढवतात. मायक्रोसॉफ्ट वर्डमध्ये ऑनलाईन टेम्पलेट बुकमार्क शोधा आणि क्रिएटिव्ह बुकमार्क टेम्पलेट निवडा आणि ते क्रिएट करा म्हणत आहे. तर यासाठी बघा आपल्याला या ठिकाणी सर्च करायचं आहे, क्रिएटिव्ह बुकमार्कवर क्लिक करा आणि याच्यातून क्रिएट बटनावर क्लिक करायचं आहे अशा प्रकारे आणि त्यानंतर आपलं उत्तर ऑटोमॅटिक सबमिट होऊ द्यायचं आहे. त्यानंतर येस बटनावर क्लिक करा. तर अशा प्रकारे आपल्या सिम्युलेशनचे पूर्ण सोडवणं झालेलं आहे आणि स्कोर सुद्धा पूर्णपैकी पूर्ण इथे आलेला आहे. त्यानंतर बघा सिम्युलेशन झाल्यानंतर आपल्याला सेल्फ-पाथ लर्निंग सोडवायचं आहे. तर सेल्फ-पाथ लर्निंगवर क्लिक करा आणि ते प्रोसीड बटन दिलेलं आहे. तर प्रोसीड बटनावर इथे क्लिक करायचं आहे आणि इथं आपलं सेल्फ-पाथ लर्निंग स्टार्ट झालेलं आहे. तर पहिला प्रश्न बघा, MS वर्डमध्ये तुमच्या रिपोर्टचे प्रूफ रीडिंग करताना तुम्ही त्याची एकूण गुणवत्ता वाढवण्यासाठी ग्रामरमधील एरर तपासण्याचे ठरवता. ग्रामर तपासण्यासाठी तुम्ही खालीलपैकी कोणते स्टेप्स उचलले पाहिजे म्हणत आहे. तर कोणते स्टेप्स आपल्याला उचलायला पाहिजे, तर त्यासाठी नेव्हिगेट टू द रिव्ह्यू टॅब, क्लिक ऑन स्पेलिंग अँड ग्रामरवर क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर सेव्ह आणि नेक्स्ट करा. बरोबर आलेला प्रश्न पुढचा घ्या. हँड रिटन नोट्ससह डॉक्युमेंट्सवर काम करताना कोणता ऑप्शन तुम्हाला इंक ऑटोमेशन न पाहता कंटेंट रिव्ह्यू करण्यास मदत करतो म्हणत आहे. तर कोणता कंटेंट बघा, तर हायडिंग आहे. त्यानंतर सेव्ह आणि नेक्स्ट करा. इमेज तपासा आणि खालीलपैकी कोणता पर्याय तुम्हाला तुमच्या MS वर्ड फाईलमधील मजकुरावर नवीन टिप्पणी जोडण्यास मदत करेल ते ओळखा म्हणत आहे. तर बघा ऑप्शन नंबर 2 मध्ये इथे न्यू कमेंट्सवर इथे रेड हायलाइट केलेला आहे. याचं उत्तर ऑप्शन नंबर 2 आहे आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करा. पुढचा प्रश्न, MS वर्डमध्ये बुकमार्क टेम्पलेटचा रंग बदलण्यासाठी फॉर्मॅट टॅब अंतर्गत डॅश डॅश ऑप्शन्स वापरा म्हणत आहे. तर फॉर्मॅट टॅब अंतर्गत डॅश डॅश ऑप्शन्स आपल्याला वापरायचा आहे. तर त्यासाठी बघा आपल्याला कोणतं ऑप्शन्स घ्यायचं आहे, शेप फिल घ्यायचं आहे. तर शेप फिलवर घ्या आणि त्यानंतर सेव्ह आणि नेक्स्टवर क्लिक करायचं आहे. पुस्तक वाचण्याच्या संदर्भात बुकमार्कचा उद्देश काय आहे म्हणत आहे. तर पुस्तक वाचण्याच्या संदर्भात बुकमार्कचा उद्देश काय असते बघा, तर पान लक्षात ठेवण्यासाठी आपण जिथे ब्रेक घेतली आहे हे त्याचं उत्तर असणार आहे. त्यानंतर खालीलपैकी कोणते डिझाईन बुकमार्क प्रदर्शित करतात ते ओळखा म्हणत आहे. तर याचं उत्तर ऑप्शन नंबर 4 आहे. त्यानंतर सेव्ह आणि नेक्स्ट करा. एंड एक्झामिनेशन करायचं आहे आणि आपली एंड एक्झाम झालेली आहे सेल्फ-पाथ लर्निंगची आणि आपला स्कोर सुद्धा याच्यातने आपण पाहू शकतो पूर्णपैकी पूर्ण इथं आलेला आहे. तर अशा प्रकारे ते सोडवायचं आहे. त्यानंतर सेल्फ-पाथ लर्निंग झाल्यानंतर आपल्याला याच्यातनी गायडेड डू इट युअर सेल्फ सोडवायचं आहे. तर याच्यावर क्लिक करा आणि इथून स्टार्ट करायचं आहे. त्यामध्ये बघा 5 प्रश्न दिलेले आहे. तर पहिला प्रश्न इथून चालू करायचा आहे आपल्याला. MS वर्ड डॉक्युमेंट ओपन करा आणि बुकमार्क टेक्स्ट एंटर करा आणि होम टॅब फॉन्ट ग्रुप बोल्डचा वापर करून बोल्ड अप्लाय करा म्हणत आहे. तर पहिले तर आपल्याला MS वर्ड ओपन करण्यासाठी इथे सर्च बॉक्समध्ये जायचं आहे आणि सर्च बॉक्समध्ये गेल्यानंतर याच्यात फक्त वर्ड टाईप करा. वर्ड टाईप केल्यानंतर सुरुवातीलाच ॲप्लिकेशन आलेला आहे MS वर्डची, तिला ओपन करायचं आहे. तिला ओपन करा. त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, याच्यातून ब्लँक डॉक्युमेंट घ्या. ब्लँक डॉक्युमेंट घेतलं त्यानंतर याच्यातने आपल्याला एक टेक्स्ट एंटर करायचा. तर बुकमार्क टेक्स्ट याच्यामध्ये आपण एंटर करणार आहोत. अशा प्रकारे बुकमार्क टेक्स्ट एंटर करा. त्यानंतर त्याला बोल्डचा वापर करून त्याला बोल्ड करा म्हणत आहे. तर सिलेक्शन करून घ्या आणि इथून त्याला बोल्ड करायचं आहे अशा प्रकारे आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करा. त्यानंतर पुढचा प्रश्न, दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये इन्सर्ट टॅब इलस्ट्रेशन ग्रुपचा वापर करून रेक्टँगल शेप इन्सर्ट करा म्हणत आहे. तर आपल्याला रेक्टँगल नावाचा शेप घ्यायचा आहे. तर इन्सर्ट टॅबवर जा. त्यानंतर शेपमध्ये जायचं आहे. इथून रेक्टँगल शेप घ्या आणि याच्यातनी ड्रॅग करून तो काढायचा आहे अशा प्रकारे आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करा. पुढचा प्रश्न बघा, दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये बी ऑसम टेक्स्ट सिलेक्ट करा आणि होम टॅब फॉन्ट ग्रुप फॉन्ट कलरचा वापर करून याचा फॉन्ट कलर स्टँडर्ड ब्लू मध्ये बदला म्हणत आहे. तर पहिले बी ऑसम या नावाला सिलेक्शन करून घ्यायचं अशा प्रकारे. त्यानंतर फॉन्ट कलर मध्ये जा आणि फॉन्ट कलर मध्ये गेल्यानंतर स्टँडर्ड ब्लू कलर इथून निवडायचा आहे अशा प्रकारे आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करा.
पुढचा प्रश्न, दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये कीप काम, रीड ऑन टेक्स्ट सिलेक्ट करा आणि होम टॅब फॉन्ट ग्रुपचा वापर करून त्याचा फॉन्ट साईज 26 आणि फॉन्ट कलर ग्रीन मध्ये करा म्हणत आहे. तर पहिले पाहून घ्या कशाचं सांगितलेलं आहे. तर या ज्या शब्दाला सांगितलं असेल त्या शब्दाला सिलेक्शन करा, साईज मध्ये जायचं आहे आणि साईज मध्ये जाऊन आपल्याला 26 त्याची साईज करायची आहे आणि त्याचा जो कलर आहे फॉन्टचा ते ग्रीन करायचा आहे. इथून अशा प्रकारे ग्रीन करा आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. पुढचा प्रश्न बघा हा, दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये डोंट फॉरगॉट टू बी ऑसम टेक्स्ट सिलेक्ट करा, होम टॅब फॉन्ट ग्रुपचा वापर करून अंडरलाईन फॉर्मॅटिंग अप्लाय करा म्हणत आहे. तर डू नॉट फॉरगॉट वर क्लिक करायचं आहे. तर डू नॉट फॉरगॉट वर क्लिक करा, त्यानंतर क्लिक केलं, त्यानंतर आपल्याला याच्यातनी काय द्यायचं आहे, अंडरलाईन द्यायची आहे. तर याच्यातून त्याला अंडरलाईन द्या अशा प्रकारे आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. त्यानंतर ओके बटनावर क्लिक करा. तर अशा प्रकारे आपलं गायडेड ड्युटीवर सेव्ह झालेलं आहे. त्यानंतर एंड एक्झामवर क्लिक करा, त्यानंतर येस बटनावर क्लिक करायचं आहे आणि आपला स्कोर पाहू शकतो आपण पूर्णपैकी पूर्ण इथं आलेला आहे. त्यानंतर आपल्याला सेशन कम्प्लिशन टेस्ट सोडवायचा आहे. तर याच्यावर क्लिक करा आणि इथून स्टार्ट करा. यामध्ये बघा 4 प्रश्न आहे. पहिला प्रश्न, ग्राफिक प्रोग्रामचा वापर हा व्यावसायिक दिसणारे प्रोफेशनल लुकिंग प्रकाशित डॉक्युमेंट तयार करणे, प्रतिमा निर्माण करणे व त्याबाबत हवे ते बदल करणे आणि ग्राफिक शोधून ते समावेश करणे यासाठी केला जातो म्हणत आहे. तर याचं उत्तर बरोबर आहे. त्यानंतर सबमिट करा. एका स्लाइड कडून पुढच्या स्लाइडकडे जाताना प्रेझेंटेशनची मांडणी कशी असावी हे दाखवण्यासाठी स्लाइड टेम्पलेट वापरता येऊ शकतात म्हणत आहे. तर याचं उत्तर चूक आहे. असे प्रोग्राम जे आकर्षक भक्तांना मनोरंजक वाटतील अशी प्रेझेंटेशन तयार करण्यासाठी विविध प्रकारच्या दृश्य गोष्टी एकत्रित करतात त्यांना डॅशडॅश असे म्हणतात म्हणत आहे. तर त्याला प्रेझेंटेशन ग्राफिक्स म्हटले जाते. त्यानंतर सेव्ह आणि नेक्स्ट करा. इलेक्ट्रॉनिक प्रेझेंटेशन हे डॅशडॅशची मालिका असते म्हणत आहे. तर इलेक्ट्रॉनिक प्रेझेंटेशन हे कशाची मालिका असते, तर स्लाइडची असते. तर स्लाइडवर क्लिक करा आणि त्यानंतर सेव्ह आणि नेक्स्ट करायचं आहे. येस बटनावर क्लिक करा. तर अशा प्रकारे आपलं सेशन कम्प्लिशन टेस्ट पूर्ण झालेला आहे आणि अशा प्रकारे आपला इरा सेशन 12 कंप्लीट सोडवणं झालेला आहे.